हॅलो स्टुडंट्स, मी श्री जलेंद्र सातपुते सर आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। स्टँडर्ड 5th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 7 सर्कल या सर्कल चॅप्टरमधील पुढचा टॉपिक आपण समजून घेणार आहोत, द इंटेरियर अँड द एक्सटेरियर ऑफ अ सर्कल। तर अतिशय सोपा असा भाग आहे। इंटेरियर यामध्ये इन शब्द आहे आणि एक्सटेरियरमध्ये एक्झिट शब्द त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय। तर इन म्हणजे आत आणि एक्झिट म्हणजे बाहेर। तर हे दोन शब्द जे आहेत ते आपल्या परिचयाचे आहेत। आपण जसं वर्गामध्ये येताना म्हणतो मे आय कम इन सर, मे आय कम इन मॅडम। तर इन म्हणजे आत। तर या सर्कलच्या हा जो सर्कल ड्रॉ केलेला आहे याच्या आतमध्ये असलेली जी जागा आहे त्या जागेमध्ये असलेले जे काही पॉइंट्स आहेत ते सगळे इंटेरियर मध्ये आहेत असं आपल्याला म्हणता येईल। ऑल पॉइंट्स विच आर प्रेझेंट इनसाइड द सर्कल, आतमध्ये असलेले जे काही पॉइंट्स असतात त्यांना इंटेरियर पार्ट ऑफ सर्कल असं म्हणायचं आहे। द पॉइंट्स हेअर, पॉइंट P, पॉइंट T, then the point Q, point R, these points are present in the interior part of the circle. इंटेरियर पार्ट म्हणा किंवा नुसतं इंटेरियर असं म्हटलं तरी चालेल। त्यानंतर काही पॉइंट जे आहेत ते या सर्कलच्या बाहेर आहेत, आउटसाइडला आहेत, एक्झिट मध्ये आहेत। तर त्यांना एक्सटेरियर पार्ट ऑफ द सर्कल असं म्हटलेलं आहे। द पॉइंट्स विच आर प्रेझेंट आउटसाइड ऑफ द सर्कल आर कॉल्ड ॲज एक्सटेरियर पार्ट ऑफ द सर्कल। सर्कलच्या बाहेर असलेल्या पॉइंटला एक्सटेरियर म्हणायचंय आणि सर्कलच्या आत असलेल्या पॉइंटला इंटेरियर म्हणायचं आहे। इतका साधा आणि सरळ भाग या ठिकाणी आपल्याला दुसरा कोणताही असणार नाहीये। आतमध्ये असलेले पॉइंट इंटेरियर आणि बाहेर असलेले पॉइंट हे एक्सटेरियर म्हणायचं आहे। आता असेही काही पॉइंट आहेत की जे आत नाहीत आणि बाहेर सुद्धा नाहीत। तर असे जे पॉइंट्स असतात त्यांना पॉइंट्स आर विच आर प्रेझेंट ऑन द सर्कल। सर्कलची जी लाईन आहे ही कर्व केलेली अशी, या लाईनवर आपण जे पॉइंट काढलेले असतात त्यांचं नाव तुम्ही इंटेरियर किंवा एक्सटेरियर मध्ये घेणार नाहीत, त्याचा वेगळा एक ग्रुप बनवता येईल। तर इथे जे काही पॉइंट दिसत पाहिजे 3 ग्रुप आपल्याला बनवता येतील। पहिला ग्रुप आहे पॉइंट्स इन द इंटेरियर ऑफ द सर्कल। पहिला ग्रुप इंटेरियर ऑफ द सर्कल मध्ये असणारे 4 पॉइंट्स या ठिकाणी आहेत पॉइंट P, Q, T अँड R। दुसरा ग्रुप बनवता येईल पॉइंट्स इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल। एक्सटेरियर म्हणजे बाहेरच्या भागामध्ये असलेले पॉइंट्स। तर यामध्ये तुम्हाला दिसेल की हा पॉइंट A, पॉइंट C, पॉइंट D अँड पॉइंट B। A, B, C अँड D, these 4 points are in the exterior of the circle, बाहेरच्या भागामध्ये असलेले। आणि आता इथे काही पॉइंट्स आहेत दिस इज पॉइंट L। हा पॉइंट जरी बाहेर लिहिला असला तरी तो प्रेझेंट आहे सर्कलवर। हा पॉइंट इथे जो दाखवला तो सर्कलवर आहे, म्हणजे तो त्याचं नाव बाहेर टाईप केलंय म्हणून तो बाहेर समजायचा नाही किंवा एक्सटेरियर पार्टमध्ये आपण समजणार नाहीत। त्यानंतर इथे पॉइंट K आहे आणि हा पॉइंट N आहे। हे जे 3 पॉइंट आहेत 4 पॉइंट, इथे एक पॉइंट आहे M, पॉइंट M, पॉइंट L, पॉइंट K अँड पॉइंट N, these 4 points are present on the circle। तर अशा पद्धतीने अतिशय सोपा असा पार्ट इथे आहे। आपण काही खेळ खेळतो जसं इथे सांगितलंय की लँड अँड सी नावाचा खेळ असतो, ज्यामध्ये एक सर्कल आखतात आणि मग सर्कलच्या आतमध्ये जे असणारे आहेत ते सी मध्ये आहेत आणि सर्कलच्या बाहेर जे असणारे आहेत ते लँड मध्ये आहेत। अशा पद्धतीने सी लँड असं आपण म्हणून हा खेळ खेळत असतो। तर त्या खेळाचा संदर्भ घेऊन आपण इथे लक्षात ठेवायचे आतमध्ये असणारे पॉइंट इंटेरियर आणि बाहेर असणारे पॉइंट एक्सटेरियर। तर या एवढ्या भागावर आधारित असलेला आपल्या इथे प्रॉब्लेम सेट 30 या ठिकाणी दिलेला आहे। यामध्ये आपल्याला एक टेबल देऊन एक डायग्राम दिलेली आहे। त्या डायग्राम मध्ये काही पॉइंट्स आतमध्ये दाखवलेत, काही बाहेर दाखवलेत आणि काही ऑन द सर्कल दाखवले आहेत। तर ते पॉइंट आपल्याला ओळखायचे आहेत आणि त्याचा आन्सर या ठिकाणी लिहायचा आहे। प्रश्न विचारलाय इन द टेबल बिलो राईट द नेम्स ऑफ द पॉइंट्स इन द इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ सर्कल अँड दोज ऑन द सर्कल। ही फिगर आपण नीट पाहायची आहे आणि त्या फिगरवरून आपल्याला या ठिकाणी 3 ग्रुप जे आहेत ते बनवायचे आहेत। तर पहिला जो ग्रुप आहे पॉइंट्स इन द इंटेरियर ऑफ द सर्कल,
इन आत असलेले पॉईंट. एक्झिटवरनं EXT शब्द आपण लक्षात ठेवायचा. एक्सटेरियर म्हणजे बाहेर असलेले पॉईंट, आणि जे आतही नाहीत बाहेरही नाहीत सर्कलवर आहेत त्यांना म्हणायचे पॉईंट्स ऑन द सर्कल. असे 3 ग्रुप आपल्याला या ठिकाणी पॉईंट्सचे बनवायचे आहेत. तर इथे आपण लिहिणार आहोत. पहिला ग्रुप जो आहे पॉईंट्स इन द इंटेरियर ऑफ द सर्कल, आतमध्ये असलेले पॉईंट्स आपण पाहणार आहोत. इथे आहे हा पॉईंट X, पॉईंट T, पॉईंट R अँड पॉईंट Y. हे 4 पॉईंट्स जे आहेत ते पॉईंट्स इंटेरियर पार्टमध्ये आहेत. पॉईंट Y, R, T and X. These 4 points are present in the interior part of the circle. आतमध्ये असलेले पॉईंट्स जे आहेत त्यांना इंटेरियर पार्ट म्हणायचं आहे. पॉईंट्स इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल, बाहेर असलेले पॉईंट्स बघा या फिगरमध्ये आपल्याला कोणकोणते दिसत आहेत. इथे पॉईंट M हा जो आहे तो आपल्याला बाहेर दिसतोय, म्हणजे पॉईंट M, पॉईंट M. पॉईंट असा नामोल्लेख त्या ठिकाणी आपण करणार आहोत. नंतर पुढे आपण कॉमा देऊ. हा जो दुसरा पॉईंट आहे Z हा सुद्धा बाहेर आहे म्हणून त्यालाही एक्सटेरियरमध्ये टाकू आपण. त्यानंतर इथे व्हॉट इज अबाउट पॉईंट N हे नाव बाहेर टाईप केलंय म्हणून ते काही बाहेर नाही आहे. तर त्याच्या शेजारी जो पॉईंट दिसतोय तो पहा, तो सर्कलवर आहे. त्यामुळे N किंवा P हे आपण एक्सटेरियरमध्ये न लिहिता त्याचा वेगळा विचार करणार आहोत. W हा पॉईंट पहा इथे तुम्हाला दिसेल. तिसरा जो पॉईंट आहे तो आहे पॉईंट W. तर हे 3 पॉईंट जे आहेत ते 3 पॉईंट्स इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. या पद्धतीने पॉईंट W, Z आणि M हे 3 पॉईंट्स एक्सटेरियर पार्टमध्ये असल्याचं दिसून येतं. आणि आता जे राहिलेले आहेत जे आतही नाहीत आणि बाहेरही नाहीत त्यांचं नाव कधी कधी आत टाईप केलेलं असतं, लिहिलेलं असतं किंवा बाहेर लिहिलं असतं. तर त्याच्यावरनं आपण न समजता त्याच्याजवळ जो पॉईंट दिलेला आहे तो नेमका कुठं आहे ते आपण बारकाईने पाहून घ्यायचं आहे. तर इथे पॉईंट N आहे पहा, आणि इथे हा पॉईंट P आहे. तर हे जे 2 पॉईंट आहेत पॉईंट P and N, these 2 points are points on the circle. In this way we can identify the points which are in the interior of the circle and the points which are in the exterior of the circle. अशा पद्धतीने आपल्याला आतमध्ये असलेले ज्यांना आपण इंटेरियर म्हणणार आहोत आणि बाहेर असलेले ज्यांना आपण एक्सटेरियर म्हणणार आहोत, आणि तिसरा जो ग्रुप आहे जे पॉईंट्स आतही नसतात आणि बाहेरही नसतात त्यांना आपण म्हणणार आहोत पॉईंट्स ऑन द सर्कल. असे 3 ग्रुप आपल्याला पॉईंट्सचे बनवायचे असतात. असा प्रश्न जर परीक्षेला आला तर याचे मार्क आपले अजिबात जाणार नाहीत, कारण अतिशय सोपा असा हा भाग आहे. निश्चितच आपल्याला तो समजला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायचा आहे, आणि आपल्या मॅथच्या नोटबुकमध्ये हा प्रॉब्लेम सेट 30 जो दिलेला आहे तो अशा पद्धतीने व्यवस्थित छान अक्षरामध्ये लिहून घ्यायचा आहे. धन्यवाद.